ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. श्री भक्तिधारा आध्यात्मिक परिवार आणि आपलं फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमानं 5 सप्टेंबर अर्थात शिक्षक दिनाचं औचित्य साधून समाजरत्न आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. हॉटेल एमराल्ड पार्क नाशिक येथे संपन्न झालेल्या पुरस्कार सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचमुखी हनुमान संस्थानचे महंत डॉक्टर भक्ती चरणदास महाराज तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब बच्छाव, ग्राहक मंचच्या आशा पाटील, अणु फिल्म प्रोडक्शनचे निर्माते दिग्दर्शक भरत जोशी, ओम शांतीच्या ब्रह्मकुमारी पुष्पादिती, सिने अभिनेते राजेंद्र माने, सिने अभिनेत्री इशिका सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी समाजरत्न आदर्श शिक्षक सोहळ्याचा आयोजक हरिभक्तपरायण श्रीमंत बागल महाराज लातूरकर, ज्ञानेश्वर सुरोसे, कृषी मार्गदर्शक प्रल्हाद जाधव यांच्या वतीनं प्रमुख पाहुण्यांचा ज्ञानेश्वरी देऊन सत्कार करण्यात आला. श्री भक्तिधाराच्या वतीनं महाराष्ट्रभर चालत असलेल्या स्व आधारच्या माध्यमातून महिलांना व्यवसाय मार्गदर्शन, गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पाठबळ, कौटुंबिक समुपदेशन, आपलं फिल्म प्रोडक्शनच्या माध्यमातून कलाकारांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविणे आदींबाबत हरिभक्तपरायण श्रीमंत बागल महाराज लातूरकर यांनी आपल्या प्रस्तावनेतून माहिती दिली. तसेच यावेळी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा समाजरत्न आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यात ब्रह्मकुमारी पुष्पादिदी, डॉक्टर आशालता देवळीकर, राजू घोटेकर, डीजे मॉन्टी, रसिका गायकवाड, नुपूर ठाकूर, पत्रकार सुनीता पाटील, प्राध्यापक अमोल चंद्रमोरे, केतकी बेलापूरकर, सोनी सोनसळे, माधुरी शिरसाट, रमेश अय्यर, शरण्या शेट्टी, अभिषेक जुन्नरकर आदींचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी आपलं प्रेम प्रोडक्शन, रुद्र एंटरटेनमेंट आणि रुद्राक्ष यांच्या संयुक्त विद्यमानं निर्मित संतोष राठोड दिग्दर्शित गणराया 2.0 या चित्रपटाचं पोस्टर आणि ट्रेलर प्रकाशन करण्यात आले. ऐसे हर एक स्तर के लोग को महाराज बुलाए कि आज उनको समाज रत्न पुरस्कार दे रहे, तो मैं महाराज से तो बहुत बधाई शुभकामना देता हूँ. लेकिन इतने समाज के अंदर ढूंढते हुए एक एक रत्न को एकत्रित करके एक साथ में 51 रत्न यहाँ जो बैठा है, तो कहीं ना कहीं एक एक रत्न एक एक माला के बराबर है. क्योंकि एक रत्न जीवन में समाज में कहीं ना कहीं बहुत बड़ा कुछ काम कर सकते हैं, लेकिन सबको एक साथ में जोड़ के एकत्रित लाना और एक साथ में सबको उनकी काम स्वरूप काम रूप के अनुसार उनको सम्मान देना, तो ये महाराज श्री से सीखना चाहिए. आजच्या धावपळीच्या युगामध्ये ज्ञानेश्वरी तर वाचू शकणार नाही कोणी, परंतु घराघरात ज्ञानेश्वरी असावी. नुसतं ज्ञानेश्वरीकडे पाहिलं तरी तुमची निगेटिव्ह एनर्जी निघून जाते. या ठिकाणी आमचे गुरु, आमचे मोठे बंधू, मार्गदर्शक हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली तुपे गुरुकुल चालवतात. भगोरच्या जवळ बेलू या गावात प्रणाली ही ईसाईकरण झालेला आहे. शाळेमध्ये आम्हाला जे धडे होते ते आता राहिले नाही. बहिणाबाईची कविता होती, आता ती राहिली नाही. आता काहीतरी असतं ते जॅक अँड जिल वेंट अप द हिल, ते काहीतरी उलट सांगतं, ते नेमकं काही कळत नाही. आई आई हा शब्द जो आहे यात एक जिव्हाळा आहे. आई राहिली नाही, आता मम्मी झाली. आता कसं थडगं बांधते तेच काही सांगता येत नाही. तसेच यावेळी हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर तुपे महाराज यांना समाजरत्न आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ज्ञानेश्वर तुपे महाराज सिन्नर तालुक्यात गुरुकुल चालवतात. आजवर त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना अध्यात्माचे धडे दिलेत. तसेच तुपे महाराज यांनी आपल्या समाज प्रबोधनात्मक प्रवचनांमधून अनेक सामाजिक कार्य केलं आहे. अशा सन्माननीय हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर तुपे महाराज यांना मानाचा मुजरा. मी हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली तुपे बेलूकर, आमचं जगद्गुरु तुकाराम महाराज आध्यात्मिक शैक्षणिक गुरुकुल बेलू, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक या ठिकाणी आहे. आज श्रीमंत बागल सरांच्या माध्यमातून मला आदर्श शिक्षक पुरस्कार
या ठिकाणी मिळालेलं आहे त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो आणि रामकृष्ण हरी पुन्हा एकदा. तसेच यावेळी डॉक्टर स्वराली देवळीकर यांना समाजरत्न आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. डॉक्टर स्वराली देवळेकर डेंटिस्ट आहेत. आपल्या वैद्यकीय क्षेत्रातून गोरगरीब नागरिकांना वेळोवेळी मदत केली आहे. अनाथ अथवा व्यसनाधीन मुलांना योग्य ते मार्गदर्शन करून डॉक्टर स्वराली देवळेकर यांनी त्यांना चांगल्या मार्गावर नेले. डॉक्टर स्वराली ह्या देवळेकर फाउंडेशनच्या संस्थापिका असून स्वतःचे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत. तसेच युनियन क्वीन फॅशन इंटरनॅशनल स्तरावर विविध स्पर्धांमध्ये जय जय म्हणून सहभागी असतात. अशा समाज उपयोगी कार्य करणाऱ्या डॉक्टर स्वराली देवळेकर यांना मानाचा मुजरा. मी एक डेंटिस्ट आहे बाय प्रोफेशन, एस्थेटिक फिजिशियन आणि एक जर्नलिस्ट देखील आहे. तर आय एम द फाउंडर ऑफ डॉक्टर देवलीकर्स ॲडव्हान्स एस्थेटिक क्लिनिक्स, डॉक्टर देवलीकर्स आयुर्वेदा प्रॉडक्ट्स अँड रेजुना द क्लोदिंग ब्रँड. माझं अजून लुमियर क्वीन म्हणून एक ब्युटी पॅजंट पण आहे. मी इंटरनॅशनल पॅजंट्समध्ये ज्युरी असते आणि नॅशनल डिरेक्टर देखील आहे.